गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि इथं लसूण घेतलं आहे थोडासा. लसणाला आपल्याला इथं बारीक चिरून घेतला तरीही चालतो आणि थोडासा जाडसर असा कुटून घेतला तरीही चालतो. तर मग आता सुरुवात करूयात. शेंगा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि लसूण कुटून घ्यायचं सुरुवातीला. मोहरी घालायची थोडी कोथिंबीर. त्यानंतर कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा. यामध्ये लसूण घालायचा कुटलेला. कोथिंबीर टाकून हळद घालायची, कश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, थोडीशी धने पावडर, शेंगा टाकायचा, टमाटर, थोडीसं मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याला शिजू द्यायचं आपल्या शेंगाला. आता आपण इथं शेंगदाण्याचं कूट करून घेतलं, थोडंसं हे घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी अजून शिजू द्यायचं आपल्याला. गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. खमंग अशी लाल तिखट आणि धने पावडर घातली, याला शेंगदाण्याचं कूट, बाकी काही घातलेलं नाही आपण, कुठलेही मसाले. तर आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल गवारीच्या शेंगाच्या भाजीची. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ करणाऱ्याला खूप आनंद होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.